आज आपण बघणार आहोत रव्याचा शिरा। नमस्कार मंडळी, अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य आधी बघूया। रव्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी दूध घेतले, 1 वाटी रवा घेतलाय, एका वाटीला 1 वाटी साखर घेतले, बदाम घेतलेत काप करून, काजू घेतलेत काप करून, वेलची पावडर 1 चमचा, अर्धी वाटी तूप घेतले। आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। भाजस्तोवर आधी आपण दूध गरम करायला ठेवूया। त्यासाठी बघा एका टोपात मी दूध ओतून घेते। 1 वाटी घेतलेली, अजून एक आपण 1 वाटी घेऊया। लागेल तसं आपण परत ओतू शकतो। आता दूध गरम होतंय तोपर्यंत आपण स्लो गॅसवरती रवा भाजून घेऊया। कढई गरम झाले बघा, गॅस स्लोच ठेवायचा। 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी आपण तूप घेतलं होतं ते घालणार आहोत। आता हे हलवून घेऊया आपण। सर्व एकत्र आपण हलवून घेणार आहोत ते स्लो गॅसवरती। एकसारखा रवा बारीक गॅसवरती भाजत राहायचा, म्हणजे चांगला रवा भाजला जातो। तर रवा आपला बघा भाजतलाय, हलकासा गोल्डन कलर आलाय, म्हणजे रवा आपला भाजला गेलाय। तुपात रवा भाजत असताना बघा भाजला गेला की वास पण सुटतो, म्हणजे रवा आपला भाजला गेलाय। आपण आधी ना सुके मेवे टाकूया। काजू बदामचे काप करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत। काजू बदाम एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं। ती रव्याला 1 वाटी आपण साखर घेतली होती ती घालून घेणार आहोत। एकत्र करून घ्यायचे। तर बघा चांगले आपण एकत्र करून घेतले। आता साखर घातली, यात आपण गरम करायला ठेवलं होतं दूध, ते थोडं थोडं दूध घालून आपण रवा हलवून घेणार आहोत। दूध घातले, आता हलवून घेऊया। आता हलवून घेऊया एकत्र करून। ती ताट झाकून आपण 5 मिनिटं शिजवून देणार आहोत। मिनिटं झालेत बघा, आपण शिजत ठेवला होता। मिनिटं झालेत बघा, आपण झाकण काढून घेऊया। बघू शकता छान असा रवा फुलला गेलाय, मस्त असा वास सुटलाय, सुगंध। आता रवा एकदा परतून घेऊन ह्यात 1 चमचा वेलची पावडर घेतली होती ती आपण घालून घेणार आहोत। सगळीकडे टाकून घ्यायचे। उलटण्यानं परत हलवून घेऊन एका डिश मध्ये आपण काढून घेणार आहोत। मस्त लुसलुशीत आपला रवा बघा तयार आहे। एका डिश मध्ये काढून घेऊया आपण आता। मौसूत रव्याचा शिरा आपला तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि एक